कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही एनाबेल समजते काय स्वतःला? एक बेसिक एम्प्लॉई आहे ना इथे, मग तसं का नाही राहते ती? एना ती प्रिया नॉनसेन्स। दिशा, मला काय वाटतं माहितीये का, तुझं ना लकच खराब आहे। म्हणजे बघ, पहिले पारू एकटीच होती, आता ही प्रिया पण। दोघींनी मिळून या घरात तुझा कचरा केलाय ग, अगदी कचरा। अक्षरशः नाचतायत तुझ्या डोक्यावर, कळतंय ना? डोक्यावर बसलेल्यांना उचलून खाली कसं आपटायचं ना, हे मला व्यवस्थित माहितीये। तू नको माझी काळजी करूस टॅमी। बिचारी गो बिचारी, तुझ्यापेक्षा ना मीच बरी। म्हणजे कधी कधी माझा अपमान होतोय हेही मला कळत नाही। पण तुला ना, तुला या घरात शून्य किंमत आहे ग, अगदी शून्य। असं वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय दिशा। पण काय ग दिशा, तू त्या फालतू पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून पटवू शकली नाहीस। द गेम इज नॉट ओव्हर येट टॅमी। ती पारू आता किती दिवस ब्रँड अँबॅसेडर म्हणून राहते ना, हे बघाच तुम्ही आता। एक मिनिट, म्हणजे काहीतरी प्लॅन सुरू आहे ना तुझ्या डोक्यात? सांग ना, काय आहे? फोटोशूट। फोटोशूट? सासू मॉम नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतात ना, मग त्यासाठी आपल्या ब्रँड अँबॅसेडरचं, पारूचं फोटोशूट करावं लागणार आपल्याला। दिशा, तू जरा डोक्यावर पडलीस का? त्या घाणेरड्या पारूचं तू फोटोशूट करणार आहेस? हो, असं फोटोशूट ज्यानं त्या सुसंस्कारी इनोसेंट पारूच्या इज्जतीचे धिंदवडे निघतील। तिला ना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही। वाव, हे ऐकायलाच इतकं मस्त वाटतंय। एक मिनिट, पण हे खरंच असं काही होणार आहे का की नेहमीसारखी आपली तोंडाची हवा? नाही म्हणजे या अशा फोटोशूटला बहिणी परवानगी देतील? तुला ना डॅमी 100 वेळा सांगून झालंय माझं, तुझा नसलेला ब्रेन नको वापरत जाऊस म्हणून। दिशा, या सगळ्याचा विचार मी ऑलरेडी करून झालाय। तुम्ही बाहेर निघालात का? हो, आम्ही ऑफिसला जातो। ओ, एनिवे, तुझं काही महत्त्वाचं काम होतं का? बोल। ओके आई, मी मामांना गाडी काढायला सांगतो। ऍक्च्युली सासू मॉम, तुम्ही मला त्या नवीन प्रोडक्टसाठी मार्केटिंग इन्चार्ज केलंच आहे, तर आय वॉज थिंकिंग आज एक नवीन फोटोशूट करून घेऊयात पारूचं प्रोडक्ट लॉन्चसाठी। म्हणजे न्यू प्रोडक्ट, न्यू फोटोज, मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून। अगं आज? पण आज आम्ही एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला चाललोय, आज कसं शक्य आहे? पण सासू मॉम, हे फोटोशूट ना आपल्या कंपनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं। शिवाय बाहेर कुठे जायची वेगळी गरजच नाहीये, इथे आपल्या घराच्या एरियामध्येच करून घे, आयदर गार्डन मध्ये, आणि जर पाऊस आला तर मग आपल्या घरात। आणि सासू मॉम, खूप वेळ पण नाही लागणार त्यासाठी। तुमचा जर माझ्यावर ट्रस्ट असेल तर प्लीज मला हे फोटोशूट करू द्या ना। मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी तुम्हाला बिलकुल नाराज नाही करणार। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू कंपनीच्या हिताचा विचार करतेस हे बघून बरं वाटलं। तू कर फोटोशूट। थँक्यू सासू मॉम। सासू मॉम, तुम्ही जरी इथे नसलात तरी पण मला असं वाटतं हे फोटोशूट तुमच्या गायडन्स खालीच व्हायला पाहिजे। मी ना कॉस्ट्युमचे काही फोटोज सिलेक्ट केलेत, ते एकदा प्लीज बघून घ्याल? दामिनी यांचे।
चांगले आहेत कॉस्ट्युम्स. कर हे फोटोशूट. थँक्यू सासू मॉम. दिशा, तुझ्या प्लॅनची फर्स्ट स्टेप सक्सेसफुल पार पडली. फर्स्ट स्टेप नाही, माझा पूर्ण प्लॅनच फुल प्रूफ आहे. नाही त्या पारूचा माज चिरवून तिला माझ्या समोर नाक खासायला लावलं ना तर बघच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बाण जर बघितलं तर माझं काय खरं नाही. गणी, गणी, चल मी तुला जेवा. गणी, हे बाळा काय झालं? तू रडतोयस कशा? इथं बघ, इथं बघ, काय झालं? तायडे, मला सगळ्या यशात गुण कमी पडलेत. गणी काय रे हे? तू तू तेवढे कमी गुण आणलीस? गणी तू मला काय बोलला होतास? गावाकडनं शहरात येऊन लई अभ्यास करणार, लई अभ्यास करून लई मोठा माणूस होणार. तुला आदित्य सरांसारखा लई मोठा माणूस व्हायचंय ना? मग गणी अरे हे तू मला एक सांग, हे गुण जर का बाने बघितले आणि बाला वाईट वाटलं तर याचा विचार केलायस का तू? अगं तायडे, मी काय करू? मी किती बी अभ्यास केला तरी आमच्या शाळेत काय शिकवतात हेच कळत नाही मला. इथले मुलं मुली मला त्यांच्यासोबत खेळायला बी घेत नाहीत. जेवताना अभ्यास करताना त्यांच्यासोबत बसवून बी घेत नाहीत. ते समधी मुलं मला गावंढळ गावंढळ म्हणून चिडवतात. म्हणून माझं अभ्यासात बी लक्ष लागत नाही आणि म्हणून मी कधी कधी शाळेत बी जात नाही. गणी अरे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय. आपण इथं कशा पायी आलोय? शिकायला का नाही? मग आपण तेवढंच बघायचं, बाकी समधीकडे ना दुर्लक्ष करायचं बघ. आणि तुला जर का शाळेत काही अडलं तर तू तुझ्या ते सर मॅडमने विचारू शकतो की ते सांगतील तुला. घरी आल्यावर जर का अभ्यासात काही अडचण आली तर प्रिया मॅडम आहेतच की, त्या बी शिक्षिका आहेत, त्या तुला नक्की सांगतील, मला खात्री आहे. आणि तसं बी प्रिया मॅडम तुला आवडतात, हा की नाही? वय तायडे, तुझं बरोबर आहे. त्या लई समजावून सांगतात. आता मला काय प्रश्न अडला ना मी त्यांनाच विचार. अगं माझं शान बाळते. गणी कसं आहे ना, किती बी काय बी झालं तरी अभ्यास मात्र चुकवायचा नाही. नसलं बारक्या बारक्या गोष्टींसाठी कशा पायी रडतोयस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.